हब, साहित्याचा आवाज तुमच्यासाठी खास या ब्रीद वाक्यासह आपल्या सभोवतालच्या चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन मी दिव्या मेस्त्री आपल्या साहित्य गजर या कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे। चला तर मग बघूया ठराविक महत्वाच्या साहित्यिक घडामोडी। ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा। नवउद्योजिका हन्विका टूरच्या डायरेक्टर माननीय सौ दिव्या कौशिक मेस्त्री यांना सर्व स्टार उत्कृष्ट पर्यटन व्यावसायिक व साहित्यिक पुरस्कार जाहीर। जळगावचे चित्रकार साहित्यिक राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान। ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये दिग्गजांच्या उपस्थितीत रंगला लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा। मराठी साहित्यिकांना पुरस्कार देऊन त्यांच्या लेखनाचा गौरव करणारे लोकमत हे केवळ एकमेव मराठी वृत्तपत्र आहे। लोकमत साहित्य पुरस्कार मिळालेल्या 11 लेखकांच्या पुस्तकांच्या प्रत्येकी 500 प्रती सरकार विकत घेणार असल्याची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी ठाणे येथे करून त्यांनी लोकमत साहित्य पुरस्कारावर एक प्रकारे राज्य सरकारची मोहर उमटवली। ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित लोकमत साहित्य पुरस्कार सोहळ्यात राजहंस प्रकाशनचे प्रमुख दिलीप मांजगावकर यांना मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। लोकमतचा हा उपक्रम लेखकांना आणि प्रकाशकांना बळ देणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या समितीने निवडलेली पुस्तके दर्जेदार असणार यात शंका नाही। ही पुस्तके महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात उपलब्ध व्हावी म्हणून आपण हा निर्णय जाहीर करीत असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले। पुरस्काराला उत्तर देताना दिलीप मांजगावकर यांनी वितरणातील अडचणी आणि पुस्तकांची मोठ्या प्रमाणात विक्री होत नसल्याकडे लक्ष वेधले। त्यावर मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी लोकमत साहित्य पुरस्कार प्राप्त 11 लेखकांच्या पुस्तकांच्या प्रत्येकी 500 प्रती सरकार विकत घेणार आहे। शक्य झाल्यास त्या वाढवून 1000 प्रती घेऊ असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। मराठी साहित्य संस्कृतीची श्रीमंती दर्शवणारा हा सोहळा दिमाखदार वातावरणात प्रसन्न झाला। या सोहळ्यासाठी साहित्यप्रेमींची मोठी गर्दी झाली होती। या पुरस्कार सोहळ्यात लोकमतचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजय शुल्का, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे, माजी खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दरडा, माजी खासदार कुमार केतकर, अभिनेते सचिन खेडेकर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लोकमतच्या मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। नवउद्योजिका हन्विका टूरच्या डायरेक्टर माननीय सौ दिव्या कौशिक मेस्त्री यांना सर्व स्टार उत्कृष्ट पर्यटन व्यावसायिक व साहित्यिक पुरस्कार जाहीर। नवउद्योजिका हन्विका टूरच्या डायरेक्टर सौ दिव्या मेस्त्री यांना सर्वोत फाउंडेशन मुंबई महाराष्ट्र या संस्थेतर्फे सर्वोत उत्कृष्ट पर्यटन व्यावसायिक व साहित्यिक या पुरस्कारासाठी आलेल्या अनेक प्रस्तावातून त्यांच्या साहित्यिक तसेच हन्विका टूरच्या माध्यमातून केलेल्या व्यावसायिक कामाची दखल घेत निवड करण्यात आली। हन्विका टूरच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत अनेक पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घडवून दिला आहे। तसेच साहित्य क्षेत्रात देखील त्या पल्प प्रकाशन संस्थेच्या सदस्य असून अनेक साहित्यिक कार्यक्रमामध्ये कार्यरत आहेत। त्यामुळे त्यांच्यावर साहित्यिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। पल्पच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ लीनाताई पाटील यांनी देखील त्यांचे विशेष कौतुक केले व अभिनंदन करीत पुढील साहित्यिक तसेच व्यावसायिक वाटचालीसाठी अगणित शुभेच्छा व्यक्त केल्या। सदर पुरस्कार हा शुक्रवार दिनांक 8 मे 2026 रोजी संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत गरजतो मराठी बँकेट हॉल, रेल नगर, डॉन बॉस्को शाळेजवळ, चंद्रावरकर रोड, बोरिवली येथे पार पडणाऱ्या सर्वोत फाउंडेशनच्या या विशेष कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। सर्वोत फाउंडेशनची नामांकित संस्था दरवर्षी हे पुरस्कार जाहीर करते। या वर्षी दिल्या गेलेल्या पुरस्कारामध्ये हन्विका टूरचे नाव असल्याने हन्विका टूरच्या डायरेक्टर यांनी सर्व फाउंडेशनचे आभार मानले। जळगावचे चित्रकार साहित्यिक राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान। साहित्य अकादमी तर्फे 2025 या वर्षासाठी जाहीर करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांचे मंगळवारी दिनांक 31 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित एका शानदार समारंभात वितरण करण्यात आले। मराठी भाषेसाठी जळगाव येथील प्रसिद्ध चित्रकार व लेखक राजू बाविस्कर यांना त्यांच्या काळ्या निळ्या रेषा या आत्मकथेसाठी हा पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, शाल आणि 1 लाख रुपये रोख असे होते। नवी दिल्लीतील
कमानी ऑडिटोरियम मध्ये झालेल्या या विशेष समारंभात साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते श्री राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, अकादमीच्या उपाध्यक्षा कुमुद शर्मा, संस्कृती मंत्रालयाचे संचालक अनिश राजन, अकादमीच्या सचिव पल्लवी होळकर यांची प्रमुख उपस्थिती होती। देशातील मान्यता प्राप्त 24 भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींना यंदाचे साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले होते। त्या भाषेतील या पुरस्कार विजेत्या 24 लेखकांच्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य अकादमी हा पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला। रसिक हो, या होत्या साप्ताहिक चालू साहित्यिक घडामोडी। चला तर मग भेटूया अशाच चालू साहित्यिक घडामोडीचा आढावा घेऊन पुढच्या भागात। तोपर्यंत लिहिते वा, बदल घडवा।